तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार. महाविकास आघाडीमध्ये आहे असं मानतो आणि आमचे सगळी शिवसेना जी आहे ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माझा एक फोन श्रीगोंद्यामध्ये असतो रोज. विचारा साजन पासपुत यांना, साजन काय चाललंय लंक्यांचं. साजन म्हणतात काय काळजी करू नका, श्रीगोंद्यामध्ये 50च्या पुढे लीड आहेच कमीत कमी. हे मी यासाठी सांगतोय. मगाशी रोहित पवार आपण इंग्लिशमध्ये भाषण केलं थोडंसं. खासदाराला इंग्लिश आलंच पाहिजे असं काय नाही, खूप लोकांना इंग्लिश येतं. पण पार्लमेंटला किती लोक तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर, शेतीच्या प्रश्नावर, दुधाच्या प्रश्नावर. हे जे तुमचे खासदार आहेत, 5 वर्षामध्ये त्यांनी या भागातला एक तरी प्रश्न संसदेमध्ये विचारलाय का, तोंड उघडलंय का, याचा रेकॉर्ड पार्लमेंटला मिळतो. तो आपण पाहायला पाहिजे. कधी नाही. त्यांचं आयुष्य ऐशारामीत गेलेलं आहे. आम्ही तिकडे पाहतो ना त्यांना. पण आता चालणार नाही. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट मला आलेली दिसते आहे. आणि त्या लाटेचे तडाखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बसत आहेत. निलेश लंके हा आपल्यातला माणूस आहे. आणि जर आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडणारा आपल्यातला माणूस हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेला पाहिजे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती, माननीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका. गेले 10 वर्ष या देशामध्ये नरेंद्र मोदीचं राज्य आहे. मला आजच समजलं की नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले. काल नगरला आले होते. पंतप्रधान पूर्वी महाराष्ट्रामध्ये आले की आम्हाला 8 दिवस आधी कळायचं प्रधानमंत्री येत आहेत. आता तिथे मुक्काम करायला लागले महाराष्ट्रात, तरी आम्हाला कळत नाही प्रधानमंत्री आलेले आहेत म्हणून. लोक आता त्यांना बेदखल करण्याच्या विचारामध्ये आहेत. गेल्या 20 दिवसामध्ये 27 सभा महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्र्यांनी घेतल्या. मुंबईमध्ये 10 सभा घेणार आहेत. आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये अजून त्यांच्या 18 ते 20 सभा होणार आहेत. आपण म्हणताय प्रधानमंत्री नाही, ते प्रचार मंत्री झालेले आहेत. 10 वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वणवण फिरायची वेळ आपल्यावरती आली नसती. 4 दिवसापूर्वी आमचे प्रधानमंत्री अयोध्येला गेले, राम मंदिरात पोहोचले, कपाळाला गंध भस्म लावलं, फोटो काढले. हा त्यांचा प्रचाराचा भाग आहे. पण ह्या वेळेला त्यांना प्रभू श्रीराम सुद्धा पावणार नाही अशी परिस्थिती आहे. राम, कृष्ण आणि या भूमीवरचे किंवा सर्व 33 कोटी देवांनीच ठरवलाय नरेंद्र मोदीचा पराभव करायचा. ज्या पद्धतीने रावणाचा आणि कंसाचा पराभव झाला, रावण आणि कंस सुद्धा हिंदूच होते. रावण, कंस हे सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी होते. पण त्यांचाही पराभव झालाय, लक्षात घ्या. कारण ह्यांचं जे काम आहे गेल्या 10 वर्षातलं, हे देशाला खड्ड्यात घालणारं, जनतेला खड्ड्यात घालणारं. रोज खोटं बोलतायत. खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली ऑलिम्पिकला, तर नरेंद्र मोदीला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. आणि खोटं बोलण्याची स्पर्धा आता यापुढे ऑलिम्पिकमध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला पाठवायला पाहिजे. ऑलिम्पिक गोल्ड मेडल आपल्याला कधी मिळत नाही. या सबसे तेज झूठ बोलने वाला प्रधानमंत्री, फेंकने वाला, लंबी लंबी फेंकता है.
इतनी लंबी फेंकता है, इतना फास्ट, ये अमेरिका को भी नहीं आएगा ना रशिया को जमेगा. या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीनं राज्य करण्याची त्यांची इच्छा आहे आणि हुकुमशाही सुरू झालेली आहे. आपण नेहमी सभेत सांगतो, पवार साहेब सुद्धा सांगतात, नरेंद्र मोदीला रशियाच्या पद्धतीनं, पुतीन ज्या पद्धतीनं राज्य करतोय त्या पद्धतीने त्या देशामध्ये राज्य करायचं आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही आणायची आहे. विरोधकांना तुरुंगात डांबायचं आहे. खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत. रशियात निवडणूक कशी होते माहिती आहे ना आपल्याला. पुतीन राष्ट्राचा प्रमुख आहे, राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. रशियात निवडणूक होते, पण पुतीनच्या समोर कोणीही विरोधक उमेदवार नसतो. एकटा पुतीन. लोकांनी जायचं आणि पुतीनला मत द्यायचं. नरेंद्र मोदीला या देशामध्ये अशा पद्धतीची निवडणूक भविष्यात करायची आहे. एकटा मोदी उभा राहणार आणि आपण सगळ्यांनी जाऊन नरेंद्र मोदीला मतदान करायचं आहे. अशा प्रकारची लोकशाही आणि हुकुमशाही या देशात मोदीला आणायची आहे. आणि या हुकुमशाही विरुद्ध या देशामध्ये लढाई चालू आहे. मला आठवत आहे, आम्ही अनेक वर्ष या देशामध्ये पाहतोय, काँग्रेसचं राज्य पाहतोय. आम्ही अटल बिहारी वाजपेयींचं राज्य पाहिलेलं आहे. आम्ही व्हीपी सिंगचं राज्य पाहिलेलं आहे. पण इतक्या क्रूर आणि निर्घृण पद्धतीनं कोणी राज्य केलेलं आम्ही पाहिलं नाही. हे राधाकृष्ण विखे पाटील तुमचे पालकमंत्री, आतापर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले. ते शिवसेनेमध्ये सुद्धा होते, ते काँग्रेसमध्ये होते, हे चिरंजीव राष्ट्रवादीमध्ये जायच्या तयारीत मागच्या वेळेला होते. आता त्यांना आपल्याला घरी पाठवायचं आहे आणि कायमच्या घरी बसवायचं आहे. या देशामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्ट कारभार नरेंद्र मोदींनी सुरू केलेला आहे, तो पाहता हा देश भविष्यामध्ये भ्रष्टाचारी देश म्हणून जगात बदनाम होईल. निवडणूक आयोगाने काय केलं? नरेंद्र मोदीने काय केलं? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे दोन प्रमुख पक्ष या महाराष्ट्रातले, ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी हे पक्ष स्थापन झाले, ते पक्ष फक्त त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई आमच्यापासून तोडायची आहे म्हणून हे दोन पक्ष त्यांनी तोडले, फोडले. आश्चर्य बघा, शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते समोर बसलेले आहेत निवडणूक आयोगासमोर, आणि तो निवडणूक आयोग निर्णय देतोय, शरद पवार साहेब हा पक्ष तुमचा नाही, हा पक्ष आणखीन कोणाचा आहे. ही हुकुमशाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी. ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात दिलं नेतृत्व करायला, आणि निवडणूक आयोग सांगतोय मोदीचा, ही शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही, कोणी एकनाथ शिंदे आहे, त्याची शिवसेना आहे. अशा प्रकारची हुकुमशाही या देशात जर चालू राहणार असेल तर भविष्य या देशातलं अत्यंत अंधकारमय होताना मला दिसत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे की ह्या वेळेला या महाराष्ट्रातला प्रत्येक खासदार हा महाविकास आघाडीचा, मग तो शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि काँग्रेस पक्षाचा असेल, तो महाविकास आघाडीचा म्हणून आपण निवडून दिला पाहिजे. आणि मला खात्री आहे या देशातलं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, एका गरीब कुटुंबात डॉक्टर आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी स्वतःच्या तेजानं तळपून या देशाचं संविधान, एक तेजस्वी संविधान निर्माण केलं, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला समान अधिकार, समान हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य याचे अधिकार दिले. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान नष्ट करायचं आहे. आणि 2024च्या नंतर मला 400 खासदार द्या,
मी संविधान बदलतो, मी घटना बदलतो, मी कायदा बदलतो, अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये घेतलेली आहे. हे आपल्याला थांबवायला हवं. निलेश लंके यांच्यासारखा एक साधा माणूस आमच्या बरोबर पार्लमेंटला सहकारी म्हणून आला तर आम्ही सगळे मिळून या मोदींच्या हुकुमशाहीला विरोध करू. एवढंच नव्हे तर विरोधी पक्षात बसलेल्या मोदीला आम्ही सांगू, कारण मोदी आता येत नाही, मोदी हारलेला आहे. या देशामध्ये 2024 नंतर इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. नरेंद्र मोदी हा विरोधी पक्षात बसलेला आम्हाला दिसेल आणि मोठ्या बहुमतानं आम्ही सगळे जिंकून येतो आहोत. सरकार इंडिया आघाडीचं येत आहे, कोणाला शंका असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी असं सरकार 100% येत आहे. आणि त्या प्रवाहामध्ये निलेश लंके हे सुद्धा प्रचंड बहुमतानं आपण दिल्लीला निवडून पाठवाल याची मला खात्री आहे. फार वेळ झालेला आहे, अजून पवार साहेब, थोरात साहेब बोलणार आहेत. मी फार आता लांबवत नाही, तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.